मणेरी हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत। अगदी प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाला स्पर्धा जिंकायची असते, प्रत्येकाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असतो, परंतु कोणतेही दोन संघ दाखल होतात आणि त्या दोन संघांमध्ये प्रामुख्याने सर्वोत्तम खेळ ज्या दोन संघांनी केलाय तेच दोन संघ मात्र आता दाखल झालेत। चला एक षटकांची लढत असेल, लक्ष द्या, थोडस आपण फास्ट खेळूया। छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी संघ सलगचा चौथा सामना खेळतोय, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि प्रत्येक संघाने या स्पर्धेला अगदी ज्या प्रकारे सहकार्य केलं त्या प्रत्येक संघाचं, संघ कर्णधाराचं आणि संघ मालकाचं देखील कौतुक, कारण ज्या प्रकारे आयोजन करणं सोपं नसतं, परंतु प्रत्येक संघाने ज्या प्रकारे सहकार्य केलं त्यांचं देखील कौतुक। दोन सर्वोत्तम संघ आजच्या दिवसभरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते दोन सर्वोत्तम संघ अगदी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत। संघर्ष करत असताना दोन्ही संघांनी अंतिम फेरी दाखल केल्या, अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होत असताना अंतिम सामन्याला होईल सुरुवात। याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा हा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण कोणासाठी गोड होईल? पहिलं षटक सुपर ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाज नितीनचा पहिला चेंडू अंतिम सामन्यातील पहिल्या चेंडूवर केला जातोय मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा येतोय षटकार। चला टीम चिखलेवाडी आपल्या फलंदाजांची नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज। प्रशांत आणि सूरज, काय फटका सजवला मिस्टर प्रशांत यांनी, पहिल्या चेंडूवर अगदी मनसुबे स्पष्ट आहेत, महाअंतिम लढत आपण पाहताय। हा चेंडू अगदी थोडासा डाऊन द लेग साइड टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, मुकादम यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। काय फटका सजवला प्रशांत यांनी पहिल्या चेंडूवर, हा रिप्ले तुमच्या समोर, व्हॉट अ शॉट दॅट इज, अगदी युवराज सिंग सरांची आठवण करून देणारा हा फटका। नितीनचा हा चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, व्हाईट +1, 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा, दबाव अगदी स्पष्टपणे जाणवतोय। आता मात्र तुम्हाला दबावाला झुगारून खेळ करावा लागेल, कारण ही अंतिम लढत आहे आणि जर तुम्हाला या करंडकावर आपलं नाव कोरायचं असेल तर खेळ देखील तसाच करावा लागेल। ऑन साइडला अगदी चेंडूला दिशा दिली आहे, डीप स्क्वेअरला एक मिड विकेटच्या दरम्यान शतरक्षक एक धाव पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न झालाय प्रशांत आणि सूरज यांच्या माध्यमातून, फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने जरूर केली परंतु 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात। प्रशांत वॉड यस 1 शॉट, म्हणजेच काय तर 1 धाव अगदी धावसंख्येमध्ये जोडली जाईल। जिथे 2 धावा घ्यायचा प्रयत्न केला तिथे मात्र 1 शॉट, परंतु प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं लागेल की या पावसाळी क्रिकेटमध्ये, या चिखलामध्ये खेळत असताना खेळ मात्र वाखाणण्याजोगा गेलाय, पदराला त्याचा वापर करत असताना, परंतु गोलंदाज नितीन इथे चाणाक्ष पाहायला मिळते, धावचीची संधी असेल आणि अगदी धावशेत करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु काय घडलंय पहा, अगदी चेंडूला शोधत असताना निर्धाव चेंडूची होते सांगता। 10 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूमध्ये 10 धावा, म्हणजेच काय तर एक षटकार आलाय प्रशांतांच्या बॅट मधून, चौथा चेंडू अकुटाबाला चेंडू होता, अगदी हुक केलाय, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, गोष्टांकित क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त केली जाईल। आणि पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी जर खेळ करायचा असेल ना तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये खेळ करावा लागतो, पाऊस असतो, ओली खेळपट्टी असते, आउटफील्ड ओली असते आणि पावसाळी क्रिकेटमध्ये बॅट देखील वेगळ्या पाहायला मिळतात, अगदी हलक्या बॅट्सने क्रिकेट खेळलं जातं, टेनिस बॉलचं क्रिकेट वेगळ्या बॅटने, पावसाळी क्रिकेट वेगळ्या बॅटने, म्हणजे अगदी शूज देखील जर पाहिले तर वेगळे वापरतात पावसाळी क्रिकेटमध्ये। आणि हे आहे क्रिकेट, हा क्रिकेटचा थरार, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना अगदी पंच सांगतात हा योग्य चेंडू आहे, म्हणजेच काय तर नितीन पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुनरागमन केलंय, टीमची धावसंख्या 11 धावा, 1 टू गो। कमबॅक इज अ नेव्हर दॅन सेटबॅक, तुमचं कमबॅक, तुमचं पुनरागमन हे सर्वोत्तम असायला हवं। खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, पहिल्या एकमेव षटकाचे होते सांगता, पहिल्या चेंडूवर आला षटकार, तरी देखील नितीन यांनी एक दर्जेदार षटक हाताळलं, 12 धावा धावफलकावर, 13 धावांचं लक्ष्य छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी संघाला दिलदार व्यक्तिमत्व चषक अंतिम सामना जर जिंकायचा असेल तर 6 चेंडूमध्ये करायचे 13 धावा।
13 runs to win in 6 balls. Team छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. दिलदार व्यक्तिमत्व चषक. अगदी प्रत्येक मान्यवरास, ज्या प्रत्येक मान्यवराने या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले त्या प्रत्येक मान्यवरास मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. गोपीदादा सूर्यवंशी साहेब गोल्डन मॅन प्रथम पारितोषिक. शिवसेना उपशहर प्रमुख ऐरोली विधानसभा समीर दिगे साहेब द्वितीय पारितोषिक. प्रतापदादा शेलार मालिकावीर रेनकोट सौजन्य महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक आहेत सुधीरदादा धनावडे प्रथम द्वितीय चषक. ग्लोरियस स्पोर्ट्स जावली पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्या संघाने अंतिम फेरी गाठली होती त्या संघाचे संघमालक संतोष विष्णू करपे साहेब चेंडू सौजन्य. गोलंदाज फलंदाज चषक सौजन्य उदय खांडेकर सोनावडे संघाचे कर्णधार आपला आभार. मयूर घारे साहेब गोलंदाज शूट सौजन्य. बेस्ट फलंदाज बॅट सौजन्य श्रीकांत सूर्यवंशी साहेब आबा. शंकरदादा मोहिते साहेब यूट्यूब सौजन्य. वक्रतुंड आर्ट्स अमित मोरे. ओम साई MTC डीशे अद्वैत आपलं देखील मनपूर्वक आभार. प्रत्येकाने या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले तर सर्वांचा मनपूर्वक आभार. 13 धावांचं लक्ष्य. अगदी अंतिम लढत जिंकायची असेल, दिलदार व्यक्तिमत्व चषक या करंडकावर आपलं नाव कोरायचं असेल तर मात्र 13 धावांचं लक्ष्य. आज मात्र चर्चा केली जाईल की कोणत्या संघाने पहिली पावसाळी स्पर्धा जिंकली. स्ट्राइक वर फलंदाज अरविंद, नॉन स्ट्राइकला साई. अगदी या दोन्ही खेळाडूंनी आजचा दिवस गाजवलाय आपल्या संघासाठी. आज मात्र कोणत्या संघाचा फोटो स्टेटसला असेल, पहिल्या करंडकाचा मानकरी कोण ठरेल. 13 धावांचं लक्ष्य. गोलंदाज अमित सपाईला चेंडू अगदी वेगवान पाहायला मिळतोय. फलंदाजाला जागावर उभा ठेवलाय. ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. 5 चेंडू मध्ये करायचे 13 धावा. वॉट अ मॅच. काय चित्तथरारक सामना अनुभवायला मिळतोय. अगदी या स्पर्धेमधील 2 सर्वोत्तम संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये. एक धाव घेतली जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. अगदी या 2 सर्वोत्तम संघ आजच्या दिवसभरातील पाटण तालुक्यातील अगदी 2 सर्वोत्तम संघ या स्पर्धेतील. 13 धावांचं लक्ष. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होते. चुकी. वाईट +1. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 3. आज या स्पर्धेला प्रेक्षकांनी बहुमूल्य जो प्रतिसाद दिला त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची वरची कडा. 1 धाव. 4 धावा धावफलकावर. 3 चेंडू मध्ये करायच्यात 9 धावा. म्हणजेच काय तर आता हा निर्णायक चेंडू असेल. 3 चेंडू मध्ये 9 करायचे. साई ऑन स्ट्राइक. समोर अमित आहेत गोलंदाजीसाठी. कोण होईल या पहिल्या करंडकाचा मानकरी. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय. धावचीची संधी असेल. धावबाद करण्याचा प्रयत्न. फलंदाज साई. धावबाद. पहिला धक्का टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. काय सामना रंगलाय. अगदी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 2 चेंडू मध्ये करायचे 9 धावा. अगदी रोमहर्षक लढत पाहायला मिळते. नवीन फलंदाज. 2 चेंडू मध्ये 9 करायचे असताना अगदी चांगला चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम चेंडू. 1 धाव. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे आम्ही त्यांनी अगदी आपल्या संघाला मात्र पहिल्या करंडकाचा मानकरी बनवण्याच्या दिशेने 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या असताना अगदी अमित यांनी अप्रतिम चेंडू हाताळलाय. चांगला सामना रंगला जरूर, परंतु अंतिम सामन्यामध्ये पहिल्या करंडकाचा मानकरी ठरतोय. दिलदार व्यक्तिमत्व चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट मधील पाटण तालुक्याची पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेचा मानकरी अर्थातच श्रीराम 11 चिखलेवाडी. उपविजेते पदावर नक्की समाधान मानावं लागेल छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. अभिनंदन दोन्ही संघांचा, परंतु ज्या प्रकारे पहिल्या
पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधील ही स्पर्धा अगदी योग्य वेळेमध्ये पार पडले. प्रत्येकाचं कौतुक, प्रत्येक संघाचं, संघ मालकाचं, अगदी कर्णधाराचं कौतुक. या स्पर्धेला ज्या प्रत्येक मान्यवरांनी बहुमूल्य योगदान दिलं त्या प्रत्येक मान्यवरास आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जे प्रेक्षक ओम साई MTC या YouTube चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दिवसभर